नमस्कार मंडळी. सुरुवात सकाळची तयारी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीसाठी मी हा लुक क्रिएट केला होता. अगदी साधा आणि सिंपल होता. त्यानंतर मी कानोले आणि खिरीचा नैवेद्यही करून घेतला. नैवेद्य तयार करून झाल्यानंतर मी लागले उपवासाच्या तयारीला, म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीची तयारी करत होते. तर आजच्या दिवशी तवा ठेवू नये, काही कापू नये, माती उकरू नये किंवा अजून काहीतरी नियम आहे. म्हणून मी बटाटे उकडून हातानेच तोडले आणि मिरचीही खलबत्त्यात बारीक करून टाकली. त्यानंतर मी सर्व बटाटे अशा पद्धतीने हाताने बारीक तोडले आणि कोथिंबीर धुवून तीही बारीक हाताने तोडून घेतली. तेल तापत ठेवल्यानंतर त्यात जिरं मोहरी सगळं टाकून खिचडीची तयारी करून घेतली. आज उपवासाचा दिवस असल्यामुळे सकाळी मी बनवली गरमागरम साबुदाण्याची खिचडी. सणाच्या दिवशी घरच्यांसाठी आवडीचं काहीतरी बनवताना मलाही खूप आनंद मिळतो. स्वयंपाक उरकल्यानंतर आता वेळ झाली होती. तर आज मी 3 प्रकार बनवले होते: कानुले, खीर आणि आमच्या दोघांसाठी साबुदाण्याची खिचडी. आता वेळ झाली देवपूजेची. सगळं आवरून मी देवघराची छान तयारी केली. देवाला फुलं वाहिली, दिवा लावला आणि मनोभावे पूजा केली. सणाच्या दिवशी देवासमोर बसलं की दिवसभराचा सगळा थकवा जणू कुठेतरी निघून जातो. मन अगदी शांत होतं. त्यात मी भिंतीवर नाग नरसोबाची प्रतिमा लावून आघाडा आणि दुर्वाचा हार घातला आणि कापसाचाही हार घातला. त्यानंतर पाटावर मी 5 प्रकारचे तांदळाचे नाग तयार करून घेतले. एका बाजूला सुपारी गणपती म्हणून मांडली. त्यानंतर नैवेद्यासाठी लाह्या, दूध आणि खीर कानोल्यांचा नैवेद्य दाखवला. पाणीही फिरवून घेतलं. नंतर भिंतीवर चंदनाने 5 नागांची आकृती काढली. अशा पद्धतीने मी देवाची पूजा केली. नंतर शिवामूठ व्हायची तयारी केली. आज तांदूळ होते शिवामूठ म्हणून मी सगळ्यात आधी नाग नरसोबाला दिवा लावला, उदबत्ती लावली. त्यानंतर शिवामूठ वाहण्याची तयारी केली. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला पूजा करून निसर्गाप्रती आणि आपल्या परंपरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर शिवामूठ वाहण्याची तयारी केली. नागपंचमीच्या निमित्ताने महादेवाला शिवामूठ वाहिली. श्रद्धेने महादेवाची पूजा केली आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराटीची प्रार्थना केली. हर 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 महादेव. नागपंचमीची पूजा माझ्या मिस्टरांनी केली. त्यानंतर त्यांनी दिवाही ओवाळला आणि उदबत्तीही ओवाळली आणि ती मला म्हणत होती की खूप छान पूजा मांडली. देवा सर्वांना सुखाचं ठेवा, हे नागदेवता पाठीशी राहा. त्यानंतर शिवामूठ वाहण्याची तयारी केली. हर हर महादेव. त्यानंतर नागपंचमीच्या निमित्ताने मी घरच्या घरी महादेवाला शिवामूठ वाहिली आणि म्हणाले, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर जावा, नणंद भावांची नावडतीची आवडती करे देवा. अशा पद्धतीने मी 5 वेळेस शिवामूठ तांदूळाची वाहिली. त्यानंतर माझ्या पतींनीही वाहिली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मनातली इच्छा सांगून शिवामूठ व्हा. त्यांनीही अशा पद्धतीने शिवामूठ वाहिली. श्रद्धेने महादेवाची पूजा केली आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराटीची प्रार्थनाही केली. हर हर महादेव. आमच्या सर्वांवर असंच लक्ष राहून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.